त्याने सांगितलं अर्जुना काही करू नको, तुला मी 4 प्रकारचे मुद्दे सांगतो. म्हणले पहिलं तू काय हो, माझा भक्त हो. पहिलं तू मला मन देणारा हो. अर्जुन म्हणला ठीक आहे देवा. 4 मुद्दे कसे पहा बरं का. भगवंताने अर्जुनाला काय मागितले, मन मना भव, मद भक्त हा भव, मद याजी भव, आत्मान नमस्कू. 4 मुद्दे याच्यामध्ये आहे. भगवान म्हणले अर्जुना तू पहिलं काय कर, तुझं जे मन आहे ते मला देणार हो. त्याच्यानंतर ते जर नाही जमलं तर मद भक्त म्हणजे माझा भक्त हो. ते जर नाही जमलं तर माझी पूजा करणार हो. आणि तेही जर नाही जमलं तर फक्त मला नमस्कार कर. आणि तेही जर अर्जुन म्हणला नाही जमलं तर ते म्हणले बोंबलत नरकाला जा. 4पेक्षा सोपं माझ्याकडे काहीच नाही. कारण एवढेच सोपे मार्ग सांगितले. आता 4 त्या श्लोकामध्ये भगवंताने 4 मुद्दे सांगितले. मन मना भव. भगवान म्हणले अर्जुन एक काम कर, तुझं जे मन आहे ते मला देणार मन. तू मन हेची कामं करी, माझी भजनी प्रेम धरी. तू काय कर म्हणजे तुझ्या मनाला अशी सवय लाव की मनाने माणसाने ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. सगळ्यात मोठा परमार्थ जर कोणता आहे तर तो मनाने ईश्वराचं चिंतन करणं. पण दुर्दैव असं आहे, मग सगळ्या गोष्टीचं चिंतन करतं पण देवाचं चिंतन कधीच नाही. तुम्हाला सांगू, सकाळी जर तुम्ही देवपूजेला बसलो आपण आणि जर डोळे झाकून बसलो, देवा शपथ खरं सांगा आठवतं का हो देव? नाही आठवत. सांगूच नका, मला पण माहिती आहे मी करतो ना. तुम्ही देवपूजेला डोळे झाकून बसले तर दुसरेच विचार हळूच डोक्यात घुसते माणसाच्या. हळूच तुम्ही एका सुरुवातीला बसले म्हणता आता पांडुरंगाच्या समोर आपण बसलोय, चिंतन करायचे परमेश्वराचं, डोळे झाकून बसले, मन इतकं लाभाळ आहे की ते हळूच तिथून निघून जातं कुठेतरी आणि दुसऱ्याच विषयात रमून जातं. मग किती 5 मिनिटं निघून जाते. आतून अरे मी देवाच्या समोर बसलोय, दुसरंच डोक्यात चाललंय माझे, काय बंद करा. परत बंद केलं की हळूच निघून जातं ते. हा मनाचा स्वभाव आहे. अर्जुन म्हणला देव मन द्यायचं कसं तुला म्हणला. अरे मन तर एवढं चंचल आहे म्हणला. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलव दृढ. अत्यंत बलवान आणि अत्यंत चंचल आहे. माणसाच्या